आजपासून तुमच्या ऑनलाईन लेक्चरला सुरुवात होत आहे. सर्वप्रथम तुम्ही सर्व विद्यार्थी इयत्ता 10वीची बोर्डाची एक्झाम पास होऊन इयत्ता 11वीला इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मंगळवेढा या आमच्याच महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि आतापर्यंत तुम्ही सायन्स हा सब्जेक्ट अभ्यासत होता किंवा त्यालाच तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं म्हणत होता, त्याला आपण विज्ञान तंत्रज्ञान असं म्हणतो. याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट अभ्यासत होता. पार्ट 1 मध्ये काही पार्ट किंवा फिजिक्स केमिस्ट्री, पार्ट 2 मध्ये बायोलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्स असा काही पार्ट तुम्ही शिकलेला आहे. पण यावर्षी 11वीच्या सिलेबसमध्ये 11वीला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स किंवा मॅथमॅटिक्स आपण म्हणतो, हे सगळे विषय सेपरेट शिकायचे आहेत. आता हे सगळे विषय सेपरेट शिकताना त्या प्रत्येक विषयाचं एक वेगळं टेक्स्ट बुक आहे, वेगळा पुस्तक आहे, वेगळा अभ्यासक्रम आहे. तो अभ्यासक्रम तुम्हाला शिकायचा आहे. तर फिजिक्स मध्ये आपला हा सब्जेक्ट आहे. आपण आज फिजिक्स विषयासंदर्भात सगळी माहिती घेऊयात. टोटल 6 सब्जेक्ट तुमचे असतील, त्याच्यामध्ये हा फिजिक्स सब्जेक्ट आहे. आणि या फिजिक्स सब्जेक्ट मध्ये टोटल 6 सब्जेक्ट आहेत. त्या 6च्या 6 सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला सेपरेटली करायचा आहे. आता इथं फिजिक्स म्हणजे काय सुरुवातीला तुम्हाला माहित असलं पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय फिजिक्स? आतापर्यंत फिजिक्सच्या काही टॉपिक्स शिकला, त्याच्यामध्ये बरेच टॉपिक फिजिक्सचे तुम्हाला माहित आहेत. इलेक्ट्रिसिटी, पॉवर, प्रेशर किंवा साऊंडचा टॉपिक आहे, मॅग्नेटिझमचा टॉपिक आहे, असे अनेक टॉपिक तुम्ही शिकला. पण फिजिक्स म्हणजे काय? फिजिक्स आपण कशाला म्हणतो? फिजिक्स ही कन्सेप्ट काय आहे? इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स. फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ, याच्यामध्ये काय शिकणार आहे आपण? विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर, ओनली मॅटर और मटेरियल. ज्या शास्त्रामध्ये, ज्या शाखेमध्ये आपण पदार्थांचा अभ्यास करतो, वस्तूंचा अभ्यास करतोय, एखाद्या ऑब्जेक्टचा अभ्यास करतो, त्यावेळेला त्या शास्त्राला आपण फिजिक्स असं म्हणतो. फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर. आपण यालाच फिजिक्सला पदार्थ विज्ञान असं म्हणतो. त्यालाच दुसरं नाव भौतिकशास्त्र आहे. पदार्थ विज्ञान, भौतिकशास्त्र, ज्या शास्त्रामध्ये पदार्थांचा अभ्यास केला जातो. पदार्थ म्हणजे मॅटर. ज्याच्यामध्ये पदार्थांचा अभ्यास करतो ते शास्त्र म्हणजे भौतिकशास्त्र. त्यालाच आपण पदार्थ विज्ञान असं म्हणतो आणि त्यालाच नाव फिजिक्स आहे. आता फिजिक्स मध्ये काय शिकणार आहे? तुमच्या सिलेबसमध्ये, इयत्ता 11वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला फिजिक्सचा अभ्यासक्रम हा तुम्हाला फिजिक्सचाच अभ्यासक्रम असा नाही. 12वी नंतर 11वीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे, 12वीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे आणि 11वी 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्टेट बोर्डची एक्झाम द्यायची, त्याबरोबर सीईटीची परीक्षा द्यायची आहे, नीटची एक्झाम द्यायची आहे, जेईची एक्झाम द्यायची आहे. या एक्झाम द्यायच्या आहेत. एमसीक्यू बेस्ड एक्झाम आहे. स्टेट बोर्डची ही एमसीक्यू प्लस थेरॉटिकल पार्ट त्याच्यामध्ये आहे. आता फिजिक्स मध्ये आपल्या सिलेबसमध्ये कोणते टॉपिक्स दिलेले आहेत? टोटल 14 टॉपिक्स आपल्या या सिलेबसमध्ये दिलेले आहेत आणि या 14 टॉपिक मधील आपण एक पहिला टॉपिक आज स्टार्ट करणार आहे. मी एकदा सगळे 14चे 14 टॉपिक तुम्हाला सांगतोय, तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत किंवा तुमच्याकडे टेक्स्ट बुक असेल तर टेक्स्ट बुक मध्ये बघितलं तरी चालेल. फर्स्ट टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. सेकंड आहे मॅथमॅटिकल मेथड्स. थर्ड आहे मोशन इन अ प्लेन. फोर्थ लॉज ऑफ मोशन. फिफ्थ ग्रॅव्हिटेशन. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. देन 7th thermal properties of matter. 8th sound. 9th optics. 10th electrostatics. 11th electric current through a conductors. 12th magnetism. 13th electromagnetic waves and communication system. And last one, 14th topic is semiconductor. These topics are mentioned in our syllabus.
But today we will discuss about, or in this video, in this lecture, we will discuss about the first topic in this topic, in this syllabus is units and measurements. Units and measurements. Units and measurements. Units and measurement याचा अर्थ, युनिट म्हणजे एकक, मेजरमेंट्स म्हणजे मोजमाप करणे, मापन घेणे किंवा मोजणे. मग आपण युनिट आतापर्यंत वापरलेले आहेत. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, किराणा दुकानामध्ये गेलो, दुकानदाराला आपण असं म्हटलं मला साखर द्या, तो दुकानदार आपल्या तोंडाकडे बघेल, त्याला किती साखर पाहिजे सांगितलं पाहिजे, मला 1 किलोग्रॅम साखर द्या म्हटल्यानंतर तो लगेच देईल. किंवा 500 ग्रॅम साखर द्या. इथं हे जे किलोग्रॅम आहे आणि हे जे ग्रॅम आहे याला आपण युनिट असं म्हणतो, जे स्टँडर्ड पद्धतीने वापरलं जातं, ज्याचा वापर कुठंतरी मोजमाप करण्यासाठी केला जातो, त्याचं माप म्हणून केला जातो, त्याला आपण युनिट असं म्हणतो. मग टॉपिकचं नाव युनिट्स अँड मेजरमेंट. मेजरमेंट्स म्हणजे मापन घेणे, मोजमाप करणे. मग फिजिक्स ही एक क्वांटिटेटिव्ह किंवा फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह, क्वांटिटीज आहे त्याच्यामध्ये, त्याची क्वांटिटी मोजायची. समजा एखादा टेबल आहे, टेबलची लांबी मोजायला सांगितली, त्याची ब्रेथ रुंदी मोजायला सांगितली, त्याची हाईट मोजायला सांगितली, प्रत्येक ठिकाणी मोजमाप आलं. एखाद्या विद्यार्थ्याची हाईट मोजायला सांगितली, त्याचं वेट मोजायला सांगितलं, तिथं प्रत्येक ठिकाणी मोजमाप किंवा मेजरमेंट आहे, मेजर करायचं आहे. म्हणून फिजिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये, फिजिक्समध्ये आपण प्रत्येक ठिकाणी मेजर करतो. म्हणून पहिलाच टॉपिक सिलेबसमध्ये युनिट्स अँड मेजरमेंट आहे. ही एक क्वांटिटेटिव्ह सिस्टीम आहे, क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे फिजिक्स हे. त्यामध्ये टू मेजर various physical quantities during experiments. Then in our day-to-day life, we need to measure the number of quantities. For example, size of object, volume of object, amount of matter, weight of vegetables or fruits, body temperature, length of clothes. A measurement always involves comparison with the standard measuring unit which is इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड. मग युनिट काय आहे, युनिट हे कुठं वापरलं जातं, युनिट हे कशा पद्धतीनं वापरलं जातं, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. युनिट म्हणजे काय, थोडक्यात युनिटचा विचार करत असताना या ठिकाणी आपण जे युनिट विचारात घेतो ते अगोदर युनिटची डेफिनेशन इथं मी लिहितोय. युनिट म्हणजे काय, डिफाईन युनिट, एकक असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणतोय. युनिट म्हणजे एकक असं म्हटलं जातं. सुरुवातीला हे लक्षात ठेवायचं, युनिट म्हणजे एकक आणि मेजरमेंट म्हणजे मापन करणे, मोजणे. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी, द स्टँडर्ड मेजर ऑफ, द स्टँडर्ड मेजर ऑफ any quantity, the standard measure of, मी इथं डेफिनेशन लिहितोय, the standard measure of any quantity is called unit. प्रत्येक क्वांटिटी, कोणतीही क्वांटिटी स्टँडर्ड मोजमापामध्ये मोजायची. स्टँडर्ड म्हणजे एक चांगलं माप अशा पद्धतीने मोजायचे, त्याला आपण स्टँडर्ड measurement or measure of any quantity is called unit. आता युनिट लिहिण्याच्या, मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण लेंथ मोजतोय, लेंथ म्हणजे लांबी मोजतोय. लांबी मोजण्यासाठी मीटर हे स्केल वापरतो, किलोमीटर वापरतोय, कधी फूट वापरतो. अंतर मोजण्यासाठी
काही वेळेला त्यापेक्षा कमी असेल तर सेंटीमीटर, त्यापेक्षा कमी असेल तर मिलीमीटर, अशा पद्धतीनं स्केल आपण वापरत जातो. म्हणजे या ज्या इथं लिहिलेल्या सिम्बॉल्स आहेत त्या युनिट्स आहेत. फूट, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर या लेंथ मोजण्याची, मोजमाप करण्याची युनिट्स आहेत. मग हे जे युनिट्स आहेत ते युनिट्स लिहिण्याच्या काही पद्धती आहेत, काही सिस्टीम्स आहेत. त्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये टोटल 4 सिस्टीम दिलेल्या आहेत. त्यालाच आपण सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हणतो. सिस्टीम ऑफ युनिट्स, सिस्टीम ऑफ युनिट्स. त्यामध्ये 4 सिस्टीम आहेत. फर्स्ट सिस्टीम CGS सिस्टीम, MKS सिस्टीम, FES सिस्टीम आणि SI सिस्टीम असे 4 सिस्टीम आहेत. त्यामधील फर्स्ट आहे CGS सिस्टीम. CGS सिस्टीम. सेकंड आहे MKS सिस्टीम. MKS सिस्टीम. थर्ड आहे FES सिस्टीम. FES सिस्टीम. आणि त्याच्यानंतरचा फोर्थ आहे तो म्हणजे SI सिस्टीम. या सगळ्या इथं आपल्याला सिस्टीम अभ्यासायच्या आहेत आणि या डिटेलमध्ये अभ्यासायच्या आहेत. इथं सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये फर्स्ट जो आहे CGS सिस्टीम, याचा लॉंग फॉर्म जर बघायचं झालं सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टीम. यालाच काय म्हणायचं? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टीम. हा जो आहे तो सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सिस्टीम आहे. त्यानंतर पुढचा आहे MKS सिस्टीम. MKS सिस्टीम हा मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. त्याच्या पुढे FES सिस्टीम आहे, त्याला आपण फूट, पाऊंड, सेकंद सिस्टीम म्हणतो. फूट, पाऊंड, सेकंद सिस्टीम. आणि SI सिस्टीम ही जी आहे ती सिस्टीम इंटरनॅशनल आहे. सिस्टीम इंटरनॅशनल. त्यालाच आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट असं म्हणतो. आपण इथं युनिट म्हणजे काय, युनिटच्या काही सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम इथं अभ्यासतोय. त्यामध्ये पहिल्यांदा युनिटचे डेफिनेशन. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी or quantity. The standard measure of any physical quantity is called as unit. There are some system of units. First is CGS system, that is named as centimeter gram second system. Centimeter gram second. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. इथं MKS सिस्टीम मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. Then FES system foot pound second system. Then SI system is system international or international system of units. जे MKS युनिट आहे तेच इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत, जे आपण आपल्या सिलेबस मध्ये किंवा आपल्या फिजिक्स मध्ये, आपण सायन्स मध्ये MKS सिस्टीम घेतोय त्या इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स आहे. आता त्याच्या पुढं नेक्स्ट पॉइंट इज फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट पॉइंट इज फिजिकल क्वांटिटी. याच्यानंतरचं पुढचं आर्टिकल आपल्या सिलेबस मधलं फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. फिजिकल याला आपण मराठीमध्ये भौतिक म्हणतो. भौतिक शास्त्र म्हणजे फिजिक्स आणि फिजिकलचं मीनिंग भौतिक, क्वांटिटी म्हणजे राशी. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं? आपल्याला अनेक क्वांटिटी माहित आहेत. क्वांटिटी हा शब्द उच्चारला का समजायला सोपं जातं, पण राशी म्हटलं का लक्षात येत नाही.
त्यापेक्षा जेवढ्या आपण क्वांटिटी शिकतोय, कोणकोणत्या क्वांटिटी आहेत? लेंथ आहे, मास आहे, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, वेलोसिटी आहे, स्पीड आहे, एक्सेलरेशन, मोमेंटम, पॉवर, प्रेशर, डेन्सिटी, अशा अनेक फिजिकल क्वांटिटीज आहेत. त्या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला अभ्यास करायचा. मग इथं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, याची डेफिनेशन काय? द क्वांटिटी विच इज मेजर्ड इन फिजिक्स इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. जी राशी भौतिकशास्त्रामध्ये मोजली जाते, जी राशी भौतिकशास्त्रामध्ये मोजली जाते, त्या राशीला आपण भौतिक राशी असं म्हणतो. म्हणून त्याची डेफिनेशन काय? द क्वांटिटी विच इज मेजर्ड इन फिजिक्स दॅट इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. आता इथं फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ किंवा टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. या फिजिकल क्वांटिटीचे टाइप्स, त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे फंडामेंटल क्वांटिटी. FUNDAMENTAL, फंडामेंटल क्वांटिटी. आणि याच्यातलंच सेकंड आहे तो म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी. आता इथं टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी आपण शिकतोय. कोणकोणत्या राशी मी आता सांगितलेले आहेत, जे टॉपिकची नाव आहेत. किंवा एक्झाम्पल आपण म्हटलं फोर्स आहे, पॉवर आहे, प्रेशर आहे, किंवा लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत. या फिजिकल क्वांटिटीचा आपण प्रत्येक मोजमापाच्या ठिकाणी वापरत असतो. मग इथं वापरताना फिजिकल क्वांटिटीमध्ये त्याचे दोन टाइप्स आहेत. आणि या दोन टाइप्स मधील फर्स्ट टाइप आहे फंडामेंटल क्वांटिटी, सेकंड टाइप आहे डिराइव्ड क्वांटिटी. मग फंडामेंटल म्हणजे काय? मूलभूत राशी. मूलभूत म्हणजे सुरुवातीपासून मूळतः निर्माण झालेली राशी, त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. जी राशी इतर कोणत्याही राशीवर अवलंबून नाही, मूळतः सुरुवातीलाच निर्माण झालेली जी राशी आहे, त्याला आपण फॉर एक्झाम्पल नॅचरल सॅटेलाइट, मून हे एक्झाम्पल आपण घेतोय. चंद्र हा एक नैसर्गिक उपग्रह आहे असं म्हणतो. मग इथं फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. मोजमाप करण्यासाठी इतर कोणत्याही क्वांटिटीवर अवलंबून नसणारी क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. म्हणून डेफिनेशन, द क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, इथं फंडामेंटल क्वांटिटी मध्ये काही एक्झाम्पल आपल्याला माहित पाहिजेत. त्यासाठी लेंथ ही राशी इतर कोणत्याही राशीवर अवलंबून नाही, म्हणजे इतर कोणत्याही फंडामेंटल किंवा कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नाही. त्यामध्ये लेंथ झालं, मास सेकंड पॉइंट घेतला किंवा त्याच्यातलं सेकंड एक्झाम्पल मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, एटसेट्रा. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, या सगळ्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल क्वांटिटी टोटल 7 आहेत आणि बाकीच्या डिराइव्ड क्वांटिटी आहेत. पण इथं सुरुवातीला लक्षात ठेवताना तुम्ही या काही एक्झाम्पल लक्षात ठेवा. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, या काही एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आता डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? डिराइव्ड याचा अर्थ साधित राशी. डिराइव्ड म्हणजे यालाच आपण मराठीत काय म्हणतो? साधित राशी. साधित, साधली गेलेली. मग कधी साधतं? राशी कधी साधली जाते? जर दुसऱ्याचा आधार घेऊन आपलं साधलं. आपण एक्झाम मध्ये ज्या वेळेला एखादा एक्झाम किंवा एखादा क्वेश्चन येत नसेल तर दुसऱ्याची मदत घेतो, दुसऱ्याचं बघून लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपलं साधतं म्हणतो आपण त्याला. तशाप्रमाणे इथं डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे द क्वांटिटी विच डिपेंड ऑन
वन और मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. जी राशी एक किंवा एकपेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते त्या राशीला आपण डिराइव्हड क्वांटिटी असं म्हणतो. डेफिनेशन याची काय? द क्वांटिटी विच डिपेंड्स अपॉन वन or more फंडामेंटल क्वांटिटी. असायला दोनच टाइप्स आहेत. मग इतर कोणत्या क्वांटिटीवर तो डिपेंड असणार आहे? दोनच आहेत. ही राशी किंवा ही क्वांटिटी म्हणजे याच्यावर डिपेंड असणार आहे. म्हणून द क्वांटिटी विच डिपेंड अपॉन वन और मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट दॅट इज कॉल्ड एज डिराइव्हड क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, याचे काही एक्झाम्पल आपल्याला माहित पाहिजेत. त्यासाठी या 7 फंडामेंटल क्वांटिटी लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स या 7 फंडामेंटल क्वांटिटी सोडल्या तर आपण याच्यामध्ये कोणतीही एक्झाम्पल घेऊ शकतोय. स्पीड घेतलं, वेलॉसिटी किंवा स्पीड दोन्हीपैकी कुठलेही घ्या. त्याच्यानंतर पॉवर, फोर्स, मोमेंटम, एक्सेलरेशन एक्सेट्रा. असे कितीही एक्झाम्पल आपल्याला घेता येतील. डिराइव्हड क्वांटिटीमध्ये अनेक एक्झाम्पल्स हे डिराइव्हड क्वांटिटीचे आपण घेऊ शकतो. दीज आर द डिराइव्हड क्वांटिटीज और एक्झाम्पल्स ऑफ डिराइव्हड क्वांटिटीज. इथं बघा, पहिल्यापासून परत एकदा मी सांगतोय, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकत आलोय. युनिट म्हणजे काय, युनिटच्या 4 सिस्टीम्स, CGS, MKS, FVS आणि SI, त्याचे लॉंग फॉर्म. त्याच्यानंतर आपण फिजिकल क्वांटिटी घेतलं. फिजिकल क्वांटिटी म्हणजे द क्वांटिटी विच मेजर्ड इन फिजिक्स दॅट इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. There are 2 types of physical quantities. First is fundamental quantity, second is derived quantity. The quantity which do not depend on any other quantity for its measurement that is called as fundamental quantity, and the quantity which depend on one or more fundamental quantity for its measurement that is called as derived quantity. त्याचे काही एक्झाम्पल्स. याच्यानंतर आपल्याला युनिटमध्ये 2 टाईपचे युनिट आहेत, त्या युनिटचा अभ्यास करायचा आहे. ही झाली फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी. आता टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्ये इथं 2 क्वांटिटी मधील पहिली क्वांटिटी होती फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी याची डेफिनेशन आपण शिकलो. आता याच्यामध्ये मी टाइप्स ऑफ युनिट मध्ये जातो. हे सगळंच पुसून टाइप्स ऑफ युनिट मध्ये जातो आणि टाइप्स ऑफ युनिट म्हणू आपण. सिस्टीम ऑफ युनिट वेगळं आणि टाइप्स ऑफ युनिट वेगळं. टाइप्स ऑफ युनिट याच्यामध्ये 2 युनिटचे टाइप्स आहेत. त्यामध्ये एक आहे तो फंडामेंटल युनिट. फर्स्ट आहे तो फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट आणि सेकंड जो आहे तो डिराइव्हड युनिट. आता फंडामेंटल युनिट कशाला म्हणायचं? द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल युनिट. फंडामेंटल क्वांटिटीची जी युनिट्स आहेत ती युनिट्स म्हणजे फंडामेंटल युनिट आहे. द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल युनिट अँड the unit of derived quantity is called as derived units. इथं फंडामेंटल युनिट म्हणजे द युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी आपण म्हणतोय. त्याचे काही एक्झाम्पल्स इथं जर घेतले तर याच्यामध्ये आपण लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर घेतलेलं होतं. लेंथचं युनिट मीटर, मासचं किलोग्रॅम, टाइमचं सेकंद, टेम्परेचरचं केल्विन एक्सेट्रा. आपण ही एक्झाम्पल घेतलेली होती. कोणती फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या होत्या?
लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर एक्सेट्रा म्हटलं होतं. मग त्याच्यावरून फंडामेंटल युनिट म्हटलं तर फंडामेंटल क्वांटिटीची जी युनिट्स आहेत ती युनिट्स म्हणजेच फंडामेंटल युनिट आहेत. आणि त्यामध्ये एक्झाम्पल मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन एक्सेट्रा. आता याच्यामध्येच दुसरा टाइप्स ऑफ युनिट मधील दुसरा युनिटचा टाइप डिराइव्ड युनिट. डिराइव्ड युनिट इथेही डेफिनेशन सोपी आहे. याचप्रमाणे द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड एज डिराइव्ड युनिट. डिराइव्ड क्वांटिटीची जी युनिट्स आहेत ती म्हणजे डिराइव्ड युनिट्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल त्याचप्रमाणे इथं आपण बघूयात. फर्स्ट सुरुवातीला स्पीड घेतला होता. स्पीडचं और व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद कॉमा स्पीड नंतर आपण पॉवर घेतला. पॉवरचं युनिट वॅट असतं. त्याच्या पुढं फोर्स घेतला. फोर्सचं युनिट न्यूटन असतं. त्यापुढं आपण प्रेशर घेतला. त्याचं पास्कल आहे किंवा फोर्स पर युनिट एरिया. त्या फॉर्म्युलानुसार न्यूटन पर मीटर स्क्वेअर असेल प्रेशरचं. त्यालाच आपण पास्कल लिहिलं तरी चालेल एक्सेट्रा. किंवा मोमेंटम घेतलं तरी हे एक्झाम्पल त्याचं मोमेंटमचं युनिट लिहावं लागेल. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डिराइव्ड युनिट. ही जी आहेत एक्झाम्पल हे डिराइव्ड युनिटचे आहेत. हे जे दोन टाइप्स आहेत ते युनिटचे टाइप्स आहेत. आता याच्यानंतर आपण एक फंडामेंटल युनिटचा टेबल घेऊयात आणि फंडामेंटल युनिटच्या टेबलमध्ये त्याची फंडामेंटल क्वांटिटी, त्याचं SI युनिट आणि त्याचं सिम्बॉल काय असतं ते कम्प्लीट करूयात. फंडामेंटल युनिटच्या टेबलमध्ये फंडामेंटल युनिटचं टेबल इथं महत्वाचं आहे. फंडामेंटल युनिटचं टेबल हे पाठ असायला पाहिजे कारण त्याच्यावर आपण त्याचे डायमेन्शन्स कम्प्लीट करत असतो. तो सगळा पार्ट या टॉपिकमध्ये आपण अभ्यासणार आहे. आता इथं फंडामेंटल क्वांटिटी सुरुवातीला फंडामेंटल क्वांटिटी त्याच्यानंतर यामध्येच SI युनिट आणि सिम्बॉल. त्याचं SI युनिट आणि पुढं सिम्बॉल हे सगळं कंप्लीट करावं लागेल. आता 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? 7 आहेत. त्यामधील फर्स्ट आहे तो लेंथ. सेकंड मास. थर्ड टाइम. फोर्थ आहे टेम्परेचर. या सगळ्या इथं 7 असलेल्या लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स या सगळ्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. या इथं लिहूनच काढायच्या. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि शेवटची 7वी क्वांटिटी, 7th क्वांटिटी अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता या प्रत्येकाचं सिम्बॉल लिहायचं आणि SI युनिट लिहायचं. आता इथं लेंथचं युनिट काय असतं? मीटर. SI युनिट हे मीटर आहे ते आपण असं लिहितोय METRE आणि याचं सिम्बॉल मीटर. ही लिहिण्याची पद्धत आहे. युनिट लिहिण्याच्या काही पद्धती आहेत, काही सिस्टम आहेत. CGS, MKS हे सोडूनही काही त्याचे रूल्स आहेत. ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सुरुवातीला हा टेबल फंडामेंटल युनिटचा तरी आपण कंप्लीट करूयात. त्याच्यानंतर पुढे आहे मासचं युनिट किलोग्रॅम तो किंवा त्याचं सिम्बॉल kg असतं. त्यापुढं टाइम
टाइमचं युनिट सगळ्यांना माहित आहे, टाइम आपण सेकंदामध्ये मोजतोय, त्याचं सिम्बॉल एस आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर, टेम्परेचरचं युनिट हे केल्विन आहे. एसआय युनिट आपण बघतोय, त्यामुळे केल्विन डिग्री सेल्सिअस पण आहे, पण ते एसआय युनिट नाही. आपण एसआय युनिट फक्त बघतोय म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल, त्यालाच आपण MKS युनिट म्हणतो आणि त्याचं सिम्बॉल के. पुढं इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटचा शोध अँपियर या शास्त्रज्ञानं लावला, त्यामुळे त्याचं युनिट हे अँपियर असेल आणि याचं सिम्बॉल म्हणजे कॅपिटल ए. ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनस याचा अर्थ चकाकणारी, चमकणारी, इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. एखादा ऑब्जेक्ट, एखादी वस्तू चमकते, मग त्याची चमकपणा, त्याची इंटेन्सिटी, चकाकण्याची किती आहे ते मोजायचे. ते कशामध्ये मोजतोय? कॅन्डेला, CANDELA याच्यामध्ये मोजतोय आणि याचा शॉर्ट फॉर्म किंवा सिम्बॉल हा CD असतो, हे लक्षात ठेवायचं. याचा शॉर्ट फॉर्म हा CD असतो. आणि शेवटचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा मोल या पद्धतीनं त्याचं SI युनिट आहे आणि त्याचं सिम्बॉल MOL असेल. त्याचं सिम्बॉल MOL. These are the 7 fundamental quantities, their some SI units and symbols. हा टेबल परत एकदा कंप्लीट करू आणि मग आपण व्हिडिओ बंद करूया. पहिली क्वांटिटी कोणती? फर्स्ट क्वांटिटी लेंथ, त्याचं SI युनिट मीटर, युनिट्स M. मास, SI युनिट किलोग्रॅम, त्याचं सिम्बॉल kg. टाइम, त्याचं युनिट सेकंद, त्याचं सिम्बॉल S. टेम्परेचर, त्याचं SI युनिट केल्विन, त्याचं सिम्बॉल K. इलेक्ट्रिक करंट, अँपियर SI युनिट आहे आणि सिम्बॉल A. ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याचं SI युनिट कॅन्डेला आणि सिम्बॉल CD. आणि शेवटचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याचं SI युनिट मोल आणि त्याचं सिम्बॉल MOL, मोल असेल. इथंपर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये घेतलेलं आहे. इथं आपण थांबूया. पुढचा पार्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया.